अरे धरा नाही याला, कुठे गेला ह्यो? परत पळाला ह्यो. पुढे काय झालं काय औचित्यवाडी. अय झाल्या झाल्या अय आयला पैसे घेऊन माणसं विसरत बरं का. जाऊ गरज पडत तेव्हा यायचं आणि टायमाला आवाज दिला तरी बघायचं नाही. आयला पोट्टे बी ना इथंच खाते इथंच टाकी देत. किती झाडू मारला तरी तेच. हो शामराव काय गडबड आहे काय कचरा केलाय मग अरे पाय नाही पोरं खाते इथंच टाकी देत राव. बादली ठेवली तरी त्यात टाकीत नाहीत, बाहेर टाकून देत. जाऊ दे जायला पाहिलं का नाही राव 2 दिवस झाले आलाच नाही इकडे देऊ. मोकर ताण करून तुला डोक्याला तिने. काय झालं? अरे माझ्याकडे होते 1000 रुपये. मला म्हणला लय अडचण आहे बाबा, तेवढे देऊन टाकले, खिशात रुपये नाही राहिला. लगेच देतो म्हणला दुसऱ्या दिवशी. 3 दिवस झाले काय पैसे नाही झाल्या नाही. तू ऐकून बी 1000 घेतले? तो ऐकून बी म्हणजे अरे माझ्या ऐकून 1000 नेले ना 3 दिवशी. मला म्हणला काहीतरी काम आहे अर्जंट, 1000 रुपये तुला 2-3 दिवसात देतो. म्हणलं ठीक आहे. आतापासून तोंडच दाखवायला तयार नाही गडी. अरे मला लय अर्जंट लागत आहेत, खिशात तुकडा नाही बाबा, जेवलो नाही 2 दिवस झाले. गेला 1000 रुपये घेऊन लगेच देतो म्हणला सकाळी. आईला काय करायची कुठे नाही बरं अशी. तू हे घेतले मग हे घेतले. घरी गेलता का? जाऊन आलो बाबा, घरी नाही त्यो बार वहीन तुला माहिती ना कशी. परत मग डोक्याला ताण होतो मग कर घ्या. टायमाला नाही करायचं. काय विषय तेव्हा झाल्या काय झालं? माझ्याकडे पैसे नव्हते. ऐन टायमाला आला आणि म्हणला मला पैसे दे. हा पण त्याला जाणीवच नाही, फार जाणीव नाही. किती दिले? 1000 रुपये. पैसे नसताना पैसे देऊन टाकले. पण माणसाला उपकार जाणं माहितीये का. आता तसंच असतं भाऊ. लोक घ्यायच्या टायमाला ना पार पाया पडत येत आणि द्यायच्या टायमाला भिकारून हिंडा लागत आपल्याला. तो एकट्याचेच नाहीत भाऊ. पोपट्याचे 1000 आहेत आणि मग 1000 आहेत. टोटल आता 3000 रुपये घ्यावं लागतील मग त्याच्याकडून. मग तो माय तुझे पण गावात नाही राहू कुठे दिसना. नाही नाही गावात त्यो गावात हे मी माझ्या अख्ख्या डोळ्याने बघितलंय. ह्या डोळ्याने बघितलंय मी आत्या. कुठं होतं? या आता चौका दिसला मला. मग धरायचं ना मग. काय धरतो पळून गेलं ते काना काना. जायचा पळ येतो पळायला. त्याला नुसता वाज जरी आला का माणसाचं चटकतोय लगेच त्यो. काय करायचं? माणूस दाखवायचं तुम्ही नाही. नाही खरंच नाही माणूस किती. मी आता तुला सांगतो दुकान नाही उघडी. दुकान उघडून काय मला 1000 रुपये नफा नाही व्हायचा. पण आता हाई गावात कळलंय ना आपल्याला पोपट्या. आपण त्याला कसाही गाठू. चला त्याला आहे ना सोडायची सुट्टीच नाही आज. बाबडे तू कस काय फसला रे त्याला? आम्ही फसलो जे फसलो. मला माहित नाही डोमकावळा असा असं म्हणून. हे गावात नवीन कोणी आले का असंच करते. ओ शामराव पैसे द्या मला. पैसे द्या, बाकीचं मला माहित नाही. पैसे म्हणजे अहो त्या जालू भाऊजींनी माझ्याकडून पैसे नेले. म्हणजे मी जर तुला वेळेत जर परत नाही केले तर शामरावकडनं पैसे घ्यायचे. 1500 रुपये नेलेले, बाकीचं मला माहित नाही. मला पैसे पाहिजे आत्ताच्या आत्ता. ऐक पोपट्या 1000 पाहिजे 1500. माझ्याकडून 1000 याच्याकडून 1000 ते बाकीचं मला माहित नाही. त्यांनी मला सांगितलं होतं शामरावकडनं पैसे घ्यायचे. मला पैसे द्या पहिले, मला पैसे लागतात. माझ्याकडे नाही आता. अरे पण माझा काय संबंध? मी थोडी तुला फोन केला होता त्याला द्यायला. आमच्याच घेऊन गेले 3000 तिघाचे देऊ. अहो पण तुमचं नाव करून माझ्याकडे नाही, मग आता काय करायचं? कस काय विश्वास ठेवला? येणे तुला फोन केलता का दी म्हणून बा. कमी म्हणलो होतो. नाव सांगा उद्या. त्यो काही सांगतो पैसे घेऊन जातोय. अहो त्यांनी किती वेळेस काय केलं, पैसे घेऊन गेला यांचं नाव करून, मग यांनी दिले मध्येच ते पडून. आता बाकीचं मला माहित नाही. आता करायचं काय ते सांगा. बरं मला सांग, तू उद्या मा नाव सांग तू देशील त्याला 10000 रुपये. कस काय? आता यांच्या नावाने तरी कशा तरी 1.5 दिले, तुमच्या नावाने रुपया फेकून ना आणू मी. पण आता विषय काय? आपले पैसे अडकलेत. आलं का लक्षात? आता काय कर अरे धरा त्याला पळाला जो. इकडे अरे नाही हो. इकडे जा पळ. धरा ना मग. जादू आहे काय? काय माहिती हो शामराव, बाकीचं मला माहित नाही. मला पैसे द्या बरं. किती जमले मी पळून पळून. तू पैसे पोपट्या बरं मला काय संबंध राव? मी लोकांकडून घेऊन दिले, तुमच्यामुळे दिले ते पण. तुम्ही काय सांगता? मी पण लोकांना घेऊन दिले माहितीये का. हा दोघं सारखेच बोलतात तुम्ही. आता लोकांकडून घेतल्यावर वेगळं वेगळं कसं बोलणार आहे? नाही आम्ही काय घरी छापले होते ना आमचे दिले. आपापसात नका भांडू. तो कुठं गेलाय बघा. पोपट्या जाऊन कुठं जाणार आहे तो? एकाच सुरक्षित जागा आहे त्याला, म्हणजे त्याचं घर.
पारवई म्हणजे घरी असन त्यो रुपी म्हणत जाओ एका दिवशी ती कुचलीन तुम्हाला धरून खालबत्त्यात घालून. रुपा वहिनीच्या तिथं असला प्लासन चला घरात मग, कसली चला वाट बघता? आपल्या बोलत जाईल निघून. जालूला बाहेर काढा आधी. जायला बाहेर काढा. आणि कुठे आहेत त्यांनी? आतमध्ये अहो नाही त्यांनी आतमध्ये. आम्ही डोळ्या बघितलं आमच्या. अहो 2-3 दिवस झालं माझा नवरा गायब आहे. तू खोटं बोल नका बरं का, तुला पैसे सांगते. एक तर की नाही आधीच डोकं लय गरम झालं, मी लय थकली पळून या पळून. सगळ्याचे पैसे बुडलेत त्यांनी हा. 1000 रुपये हिचे तर मला 1.5 आहे ते बी लोकांकडून घेतलेले आहे. तुमचं जाऊ दे हो, मी दुसऱ्याकडून घेऊन दिले माहितीये का उसने पैसे. बाबड्या दोन्ही 4 काठीच घालीन तुला आता गप ना. मग काय चुकलं. पैसे घ्यायचे चालल्या जायला बाहेर काढा तुम्ही. कुलूप लावले दिसतंय का? त्यांनी आहेत का घरी? आतला पण ठेवला शिंतू मला माहितीये ना. हो पण मी काय लपवून ठेवू? बरं मला हे सांगा, तुमच्याकडनं 1,500 घेतले, तुमच्याकडनं घेतले असतील, तुम्हाला सगळ्यांकडनं पैसे घेतले, तुम्हाला माहिती आहे ना माझा नवरा काय गुणाचा आहे, तुम्ही पैसेच कसे काय दिले माझ्या या नवऱ्याला? आता देऊनचे देऊन सोडून आता यांचंच ऐकून घ्यायचं आपण. फाटेच येतो माहितीये का. हा माझा नवरा तुमच्याच भ्यानं कुठेतरी गेलेला दिसतोय. आमच्या बियाणं म्हणजे अगं आमच्या 4,000 साठी तो काय गाव सोडून जाणार आहे का? बाकीचं काही सांगू नको बाई, मला खरंच पैसे नाही. सांग तुझ्या बरं नवऱ्याला. ते आहे ना द्यायचा बरं का. तो काय म्हणतो डेप्युटीकडे काम केलं का पैसे देईन, पण डेप्युटीकडे काम केलं का त्यांनी ही बाई आधी जाऊन पैसे आणते कुठून द्यायचे पैसे लोकांचे. ओ, गेला तुम्हाला कुठं? काय त्याशी घेणं देणं आहे? माझ्या संसाराला पैसे लागतात आणि तो बाबा देतो का घरामध्ये पैसे? अय, अय, मी काय पैसे देऊ. अय आवचितवाडीचा नवाजुद्दीन डोक्यातच काठी घालीन. बाबा म्हणती नवऱ्याला म्हणती ती केव बाबा, तुला नाही म्हणत. मग काय चुकलं. भोंग्या डोळ्याच्या गप. अहो ते सगळं जाऊ दे, हा झालं गेला कुठे ते बघा पहिले. तुमचा नवरा सापडत नाही? नाही ना, मला हुडकून द्या माझा नवरा. मी आहे काय ना, काय? आशाला मी सापडून देतो ना. म्हणजे पैसे बी भेटते ना आणि जायला बी भेटेन. हा असं बोला ना मग. मी आहे ना. वाटतंय, ह्या वातावरणात आहे ना तो अमेरिकेला फिरायला गेला असं. ए, 3,500 घेऊन आम्ही लय हानी ना मी याला सांग. कुठून आणला येऊ नमुना उचलून? हा? माझ्याच भांडणात आणायचं. झाले बाहेर ये, झाले. अहो नाही त्यांनी घरात. उघडा उघडा. ते तुम्ही नाही मी सांगितलं ना सुगंधाताई, तुमचा पण माझा विश्वास नाही का? मी एवढी खोटं आहे का हो? पुढे ना मी सख्या आईवर पण विश्वास नाही. हे बाकीचं नाही सोडा. नाही नाही पण तुम्ही पारू कोणा- वहिनी चांगली हा. फोरू विरू म्हणायचं नाही ना तर दाल पडत पोडीन आता. रुपा म्हणायचं होतं या बाबड्यामुळे पारू झालंय. मग तसं म्हणा ना, रुपा वहिनी म्हणायचं मला. तुला तोंड बघून होतं का मला तसं मला. ते काय बाईचं तोंड आहे का? ते जाऊ द्या ना, पण तुम्ही उघडा जावा ना उघडा आता. उघडा उघडा उघडा. दार उघडा. नाही कोण नाही घरामध्ये. आम्हाला घराची चावी पैसे दे. घ्यायचे. हा चावी दे घराची. मी सांगितलं म्हणले ना की घरामध्ये कोणी नाही. आता असा तमाशा करीन गावाला बोलवीन. माझ्या सख्या डोळ्याने बघितलं बरं त्याला, काय करतानी? म्हणजे फिरताना गावात. त्याचे सख्खे डोळे ना सावत्र करायला पाहिजे पोपट्या एकदा. दार उघडा. वहिनी ऐक ना, दार उघडा. डोळे काढून ना त्याला टिचिन, म्हणजे कसे दिसन. माझा नवरा नाही येतो, दुसरा कोणतरी बाबा असन. हा घरामध्ये काही तेच असन का? माझ्या घरात नाही हो कोण. म्हणजे याच्यात तुझा नवरा कुठे गेलाय तुला माहिती चांगलं. ऐका ऐका माझाच ऐका. नवरा सापड नाही. दरवाजात तोडावं लागन. होय हा सुगंधा गप्प इथनं निघायचं नाही आता. असं दिन ना फटका. सुगंधताई जावा ना, तुमच्या पाया पडते अहो, जावा ना. माझ्याकडे नाही हो पैसे. ज्यातानी पाया पडायचं त्यातानी पाया पडायचं. मला सुधारत नाही काय तुम्ही भाऊ. सांगितलं होतं तुम्हाला पैसे द्यायला. मग जावा ना. जा ना. तुम्हाला नाही मी काय म्हणू शकत. निघा तुम्ही तर निघा इथनं, निघा चला. नाही तर अशी ही कळेल ना. हे बाई तुझ्या नवऱ्याला आला ना तर पहिले मला सांग, मला गरज आहे पैशाची. हा सांगते. काठी राहिली माई काठी. खरंच नाही घरी. नाही म्हणजे करा ना का आता. हा हा या या बाहेर या, कोणी नाही, या लवकर या ना. गेलत सगळे. गेले. हा तो डोकं नाही फुटलं. डोकं नाही फुटलं माझं. आणि काय हो, हे अशी लोकांकडून उसने पासने पैसे घेता, निदान मला सांगत तरी जावा. अहो अशी गपकन आल्यावरती मला कळत नाही काय बोलावं त्यांना. सुधर ना मला काय. मला तुरडा असतं म्हणून मी तुला पुढे सारेल. मी सांगितलं होतं लोकांकडनं पैसे घ्यायला आणि परत लपून बसता. क्लिप लाव, हे कर ते कर. कोणी सांगितलं होतं म्हणजे आपल्याला खर्चायला लागते का? मी काय तिकडे उडीले काय प्यायला? काम करायचं ना मग. कशाला लोकांचे पैसे घ्यायचे. बरं एकाकडनं 1,500, एकाकडनं 1,000, एकाकडनं 2,000. किती कुठाने तुमचे आहे तो. हा काम कुठं करायचं आता? हे पावसा पाण्याचं ओलं झालंय सगळीकडे. कोण लावते का आम्हाला? आता डेपुटीला मस्त म्हणलं 4-5 वेळेस मला यावं त्या का आम्हाला. ते म्हणते कुठं काय येतो का आता गावात काढायला? मग त्यांच्याच इथं कामाला जावं नियम आहे का? दुसरे नाहीत का काम? हा दुसरं काय काम करू आता? कसं करावं तुमचं? आता एक काम करा, मी सांगते ते ऐका. कुठं तर 4-5 दिवस निघून जावा हे पैसे पेटेपर्यंत. ए पारे येडी का काय? मी कसा बाहेर जाऊ? हे किती 4-5 जण आहेत. प्रत्येक चौकात एक एक उभा राहिला असं काठी घेऊन.
हा ते पण आहे बर का. काय कर मी एक सांगते. काय सांगू नको भाऊ, तू मला चांगली निपसायला लावशील त्यांना लाडी गुडी लावून, मी नाही जाणार. अहो बाहेर नाही जाणार. नाही, मी जे सांगते ना तेच करा. वैताग झाला राव पोपट्या. आजचा दिवस फुकट नको जायला. बसा आता. कुठं जाऊन बसलं काय नको. मी सांगू का पोपट्या, तो आहे ना 100% ना आताच होता. पण मला एक म्हणायची, घराला कुलूप असतो आत गेलास कस काय? खिडकीतून गेला का बस. मग काय चुकलं? काय चुकलं म्हणजे? शिकला तेवढा भुकलाय तू. कोणत्या शाळेत होते शिकायला? काय माहिती रात्री शाळेत गेलता काय. पण मला नाही वाटत पारवणी खोटं बोलून म्हणून. तुला नाही वाटायचं? मी त्यांना पायाची जास्त पारक आहे माहिती का? तुम्हाला काय माहितीये? मला तरी वाटतं पारी खोटी बोलती. 100%. अहो रुपी म्हणा हो, तुमच्या मम्मी पारी म्हटले. बरं आता एक काम करू आपण, ऐका ती बी आपल्या आपल्यात नका मांडू. तो घरात असणार असा डाऊट आहे ना आपल्याला, तर आपण त्याच्या घरापाशीच कुठेतरी डबा धरून थांबू बसू. कशाचा डबा? डबा नाही रे, आल्यापासून बाबड्या आल्यापासून हे बी होकायला लागली. सांगा ना मग तुम्ही काय म्हटले? घरापाशी कुठेतरी डबा धरून बसू. डबा डबा? मी डबा काय नाही, डबा धरून कशाला डबा आम्ही सकाळीच जाऊन आलो. मांजर असतील, मांजर किंवा ती असे दाबा धरून बसले, त्याला दाबा धरणे म्हणतात. तू आता गप नाही ना बसला, मग चप्पलच घालीन चिखुली. आता मग काय चुकलं? ग बस, आपण तिथं बसू. 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी घराच्या बाहेर येईनच ना. मुताई बिताई येईनच ना. म्हणजे पाणी प्यायला येईनच ना बाहेर, गुळणा बिळणा करायला. फिर हम सब दबच खेलेंगे उसको. हा ठीक आहे, चला मग काय आता? चल. आणि तू ग बसायचा नाही तर ऐका ना करू त्याला पळून लावशील तिथून. मग काय चुकत राव, तुम्ही असं करता. ते तुझं मग काही काय चुकलंच चुकत नाही, नाही. आम्ही तुझ्यात आलो हे आमचं चुकलंय. चला. पोपट्या, हा तू इथं लप, मी इथं लपवतो इकडं. आणि मी कुठं जाऊ? तू इथे ये ना. मी कुठलं लपू? तू ना पलीकडून जाय. पलीकडून दिसू नको. ऐका ना, आला याचा ऐका. मी काय म्हणतो, आता मी तिकडे लपलो का, तुम्ही कोणी यायचं बरं का, आणि तुम्ही कोणी यायचं. आता लगेच मग का? तिकून येतो. कवा? म्हणजे त्यो आल्यावर बाहेर. हा मी इकडून येतो इकडून. नाही मी जाऊ तिकडे, मग मी लगेच. ध्यान ठेव बरं का. हा. कसं येडं आहे हो हे. बाय बाय बाय. एवढ्या लांब कुठं गेलती? जोर काय देते मायावर तू एवढा पोपटीला सांगणार राव. तू म्हणा येत नाही का? एवढं ढेबरं करून ठेवलं मागासारखा ना जरा. अख्खा लोड दिला मायावर, मी पडलो ना खाली. मी टाकू तिथं मग. नाही नको. अजून कसं बाहेर आहे मी? हो ना. येडे कोणी मास्तर मी? काय तुझ्या बापड्याला. हे कशाला आला आता हे इकडं? अयो आला इकडे. येईनाच बाहेर ते. तू काय झालं इकडे? मग काय करू? तुझं कटला काय? चप्पल नाही. तुम्ही काय लपुरेले? चप्पल येईन त्याची बाहेर. ते चप्पल आले म्हणतो आता बाहेर येईन ना. तू बाहेर येईल ती येऊन करते जी मला काही कळत नाही. अरे की आला जो. पळा ना. अरे तू गायब होतो, चल ना पटापटा. अरे चला पटापट. पोपटराव. अरे धरा ना याला, कुठे गेला ह्यो? परत पळाला ह्यो. पुढे गायब झाला. हो ऐका ना, ऐका ना. अरे काय आहे? काय आहे ते ऐकायचं? चल. हो काय आहे रे? काय ऐकायचं? काय आहे? म्हणजे मग चुकलं. काय झालं सांग ना. जाल्या कुठे? इकडं. केव्हा सांगायचं मग? मी काय ऐका ना काय आहे? सांगतो लई. मी आहे ना, भेटेन. मी आहे ना बेटर. ऐका ना. आता काय याचं ऐकायचं? होय ना, डोक्यातच नारळ घालणार. जाल्या जाल्या आल्या. अयो चल. याच्यात हा ना हा ना. काय? अयो.
ए नका रे मारू नका रे मारू. कुणी मारलं मला एवढे जोरात? मी नाही मारलं पारू वहिनी. रुपा मारायचं. अगं पण तू त्याच्यामध्ये काय करत होती? तू कस काय आली या बारदानामध्ये? अहो मीच होते. झाल्या होता नव्हते ते मी होते. आमच्या डोळ्यांनी पाहिले आम्ही चप्पल टाकलेली ऐका बाहेर. ऐका 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 काय चप्पल जर जाल्याची होती ना मग 5 चप्पल बघावर आहे का? कुठे चप्पल आहे त्या जाल्याची? मग जालू गेला कुठं? ती चप्पल तर जाल्याचीच पडली होती ना बाहेर. ते चपलीत चप्पल घालून मी फिरत होते. सटकली असेल कुठं तरी. आईला मला नाही वाटत यांना पैसे द्यायचे यांच्या नादी लागून उपयोग नाही. चला आपलं खरंच ना राव दिवस मग द्या पैसे, सोडून चला. विषय मग काय येतं चला. दुकानदार, चल. धर. गेली कधी गेले. मला मरणाचं मारलंय त्यांनी. लागल्या लय लागले मला. बरं झालं भो. मी जर असतो ना माय थोबाड फोडं असतं त्यांनी. मला गावात दाखायची सुद्धा इच्छा नसती राहिली. थोबाड मला कुत्र्यावानी मारलंय त्यांनी माहितीये का? अजून दुखायला लागलंय अंग. तू होती म्हणून तरी वाचली भो. नाही तर हे पारे पण तू आड्या भारी केली भो. आड्या तुला माहिती होतं ना हे कुठे आहे म्हणून? मी सांगितलं होतं ना झाल्या मी आग सख्या डोळ्याने बघितलं माया. गप ना. मग तुम्ही घरच आमचं सोडायला तयार नाही. देणारच होते ना मी पैसे. कधी पैसे आले का मग घेताना लाज- कवा येते हा? ते येते ना कामाला गेल्यावर माझ्याकडे पैसे येणारच आहेत तू मग. मला सांग हा? माझ्या बायकोला कस कमून हात लावला आता? तू ते जाऊ दे हात लावल्याचं. तू माया नाव घेऊन हिला हिचे कोण पैसे घेतले माया कोण पैसे घेतले? लागत होते गरजेला लागल्यावर मग पाठवायला. अरे अरे पण मग कशाला नाव घ्यायचं तिथे बी? म्हणजे मग 1000 1500 2,500 रुपये घेतली. माझे 1000 घेतलेत. अहो कधी देणार कधी पैसे सांगा आता पहिले. आले का देईन ना उद्या परवा तेरवा तुम्ही 14. सांगा पारू वहिनी कवा पैसे. तुम्हाला सांगितलंय हा, मला रुपा म्हणायचं. रुपा वहिनी ए! ₹1 देऊन टाका बस का. देऊन टाकेन तुमचा 1 रुपये. कवा? एक रुपया कसे 1000 येतं. ऐका ना मला असं वाटतं खर्चाला पैसे लागतात माणसाला. तू जा बरं. तो 1000 मीच घेतो जा. मग काय चुकला त्याच्यात? गप. अरे बाबा आम्ही लोकांकडून पैसे घेऊन यायला काय काम डोक्यात जायचं काम करतो हा? मी दुसऱ्याकडून पैसे घेतले अरे ते एकाच होताय ना म्हणते. गपला. मग काय चुकलं रे याच्यात आता? इथे पैसे नाही करायचे. बडबड ऐका काना बधीर गेलेत पा. ए, ऐक ना रुपये. अगं खरंच सगळ्यांना पैशांची गरज आहे. दे ना बाई काहीतरी कर ना. ऐका मी सगळ्यांचं पैसे देते. हा दे दे. तुम्ही मला फक्त सांगा पहिलं कोणाचं द्यायचं ते. माझे द्या पहिले माझे द्या. मला घरात तुकडा नाही खायला माहिती आहे. मला माल आणायचा आहे. मी दुसऱ्याकडून घेतले तर मी बी लोकांकडून घेतलेत. मग आता बघा कुणाला पहिले आधी तुम्ही पैसे- ठरवा भाऊ कोणाला द्यायचे. बरं, आता एक काम आमच्याकडे कर. 1000च आहेत. पहिलेत ना माझे देऊन टाक बाकीच्यांचे एक एक नंतर चालतंय दे. मी देते तुम्हाला. माझी पगार झाली ना की मी देते. म्हणजे भाऊजी समजूतदार आहेत हा. हा ना. त्यांनाच आधी दे मग त्यांनी लोक दुसऱ्या काशी त्याच्यामुळेच घेऊन येतो तुम्ही त्या संग समजूतदार आहेत ना ते लई. मग काय चुकलं? पण नक्की दे. अहो देते हो तुम्ही पाक. मला सांगा तुम्ही कुत्र्यावनी मला मारलं. आपण तुम्ही हात- 500 द्या. माझं अंग दुखायला लागलंय मरणाचं. हात नाही लावला याकडे आपण. सुद्धा पैसे दे ना मला दवाखान्यात जावं लागेल. मला- भाऊजी तुम्ही तरी 500 रुपये द्या मला. ऐका ना मला असं वाटतं तुम्ही दवाखान्यात जायला पाहिजे. तू गप. पोपट्या एक जण सुद्धा पैसे द्याय नाही. मग काय चुकलं? तुमचं नाही चुकलं आमचं चुकलंय सगळं. जाय देतो पैसे. माझं अंग दुखायला लागलंय. लय भारी नाटके करते राव तू. मी नाटक नाही करत. मग त्यांचे पैसे खरंच द्यायचेत. त्यांनी आडे अडचणीला आपल्याला मदत केली ना आता त्यांचे पैसे सगळे देऊन टाकायचे. काम करून पैसे द्यायचे त्यांचे. मला वाटलं तू रडली म्हणून फिटले. नाही. अरे झाल बा असं नसतं. रुपा वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. मला सांग जेव्हा गरज लागते तेव्हा माणूस काय करतो? हात जोडतो विनवण्या करतो की मला लागते. आणि समोरचा माणूस काय विचार करतो की हा आपला जवळचा माणूस याला गरज आहे 2 पैशाची द्या भाऊ हा देणारच आहे आपल्याला. पण जर तू असं केलं मला सांग एक तर तू गावात दिसायला पाहिजे होता. आम्हाला भेटायला पाहिजे होता की श्याम भाऊ आले नाही पैसे सध्या कामधंदा नाही पाऊस पाण्याचे दिवस आहेत. कोणी काही म्हणलं असतं का तुला? बरं तू या काही सोडून 4 जणांचे पैसे काढले सांग बरं. आणि सगळ्याला टोप्या घालीत फिरला. अरे श्यामे पैसे आहेत मग ते पैसे लगेच येत असते तू. मग आम्हाला कळलं ना ते. तू आम्हाला समजून सांगितलं असतं तर हे कुठे झाले असतं की एवढे. बरं झाले झाले. आम्हाला तो किती बशिलं गल्लोगल्ली फिरलं बिचारीला घोंगटी घेऊन पळायला लावलं. किती मारलं बरं तिला. तुम्ही काठ्या घेऊनच माग लागली म्हणून मी हे केलं. आता लक्षात घे इथून पुढं जरी गरज पडली पैसे घेतले कोणाच्या तरी त्याला वायदा द्यायचा.
त्याला हात जोडून सांगायचा बाबा माझ्याचे नाही झाले मी 2 दिवसात देईन, पण अशी भाषा करायची नाही, बुडायचा विचार करायचा नाही. चालतंय. कळ असतं प्रत्येकाचा कष्टाचा पैसा असतो, तळतळ असते. खरं आहे की नाही आणि रुपा तुम्ही वहिनी? पण दिले मला येऊन सांगत जावा तुझ्या नवऱ्याला 1000 दिले 2000 दिले हे पैसे माणूस घ्यायचा आणि गावाचा मी मार खायचा. कुठनं आलं हे? नाही इथून पुढे तसंच करायचो. हा? येऊ का मी? या देऊन टाकीन मी रुपया देऊन टाकीन सगळ्यांचा. हा थोड्या वेळाने ये दुकानात आंबे हळद घेऊन जा, बरंच लागलंय तिला. तशी देतं का पैसे घेशीन? तशीच देतो भावड्या आता. हा, मग येतं. किती फुकट्या माणूस ग किती फुकट्या. ए, चला चल, घरी आता. चल. अहो, मला धरा तरी. हा, चल